ज्याच्यामध्ये सर्वात जास्त अपॉर्च्युनिटीज आहेत, त्याच्यामध्ये टॉप 2 सेकंड नंबरला AIML इंजिनियर ही प्रोफाईल आलेली आहे, जी 5 वर्षापूर्वी मार्केटमध्येच नव्हती. आणि सरप्राइझिंगली सर, कुठलंही जॉब पोर्टल जे आहे ना सर, ते फ्रेशरसाठी बनलेलंच नाही आहे. त्याचं खूप सिम्पल कारण आहे. पण सर, जर जॉब लागलाच नाही तर एक्सपिरियन्स येईल किंवा काही कॉलेजला तर अजूनही इंजिनिअरिंग कॉलेजेसला ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसरच्या कंपन्यांसोबत कोऑर्डिनेट करतात वगैरे, या गोष्टी नाही आहेत. तर मुलांना प्लेसमेंट भेटणार कुठून? एक 2 ते 3 वर्षापूर्वीचं त्याचं ग्रॅज्युएशन पासआउट आहे सर. लिटरली त्याने काउंट करून आणलं होतं 467 फ्रेशर जॉब अपॉर्च्युनिटीजला त्याने सगळ्या जॉब पोर्टलवरती जिथे सापडेल तिथे अप्लाय केलं होतं आणि एकही कॉलबॅक त्याला आला नव्हता. या सगळ्या US, UK, फॉरेनच्या अशा कंपन्या आहेत ज्या आधी स्वतः त्यांचं काम IT आउटसोर्स करत होते या मोठ्या मोठ्या कंपन्यांना. आता त्यांनी स्वतःचेच ITचे मोठे मोठे ऑफिसेस, त्यांचे डिपार्टमेंट्स इंडियामध्ये चालू केलेत. आणि मग होतं कसं, फक्त या कंपनीज कॅम्पसमध्ये वगैरे जात नाही. जसं आपल्याला दिसायचं की TCS आमच्या कॉलेज कॅम्पसमध्ये आली. आपल्या सगळ्यांना योगेश पाटीलचा नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे 10 पट मोठी स्वप्न पाहणाऱ्या नव्या महाराष्ट्राच्या सगळ्यात इन्स्पिरेशनल पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे श्रीमंत स्टुडिओ प्रस्तुत श्रीमंत व्हा विथ योगेश पाटील. तर मंडळी, आजचा जो आपला पॉडकास्ट असणार आहे तो खरंच जास्त खूप महत्त्वाचा असणार आहे, कारण आज आपण आपले जे स्पेशल गेस्ट आहेत त्यांना पुन्हा एकदा इन्व्हाइट केलेलं आहे. तर आजच्या पॉडकास्टचे आपले स्पेशल गेस्ट आहेत येस इन्फोटेकचे फाउंडर संदीप भुतारे सर. त्यांच्यासोबत आपण बरेच पॉडकास्ट केलेले आहेत. आता नुकताच आपण मागच्या महिन्यात त्यांच्यासोबत एक पॉडकास्ट केला होता की त्याला तुम्ही सगळ्यांनी खूप चांगला रिस्पॉन्स दिलेला होता, जो ITच्या करिअरवरती होता. तर मला असं वाटतं की आता नुकतंच तुम्ही जर पाहत असाल की जे स्टुडंट्स आहेत त्यांच्या एक्झाम्स संपलेल्या आहेत, आता बऱ्याच लोकांचे डिग्रीज संपलेले आहेत आणि ते जॉबच्या कुठेतरी तयारीत आहेत, शोधात आहेत. तर त्यांना कशा पद्धतीने गायडन्स मिळू शकतं हे आपण आजच्या पॉडकास्टमध्ये डिस्कस करणार आहोत. तर आता आम्ही तुमचा टाइम वेस्ट करत नाही, आपण डायरेक्टली आजच्या पॉडकास्टला स्टार्ट करूयात. परंतु त्याआधी आपल्या श्रीमंत स्टुडिओ या युट्यूब चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा. तर संदीप सर, तुमचं पुन्हा एकदा श्रीमंत स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद सर. येस. तर आपला मागचा जो पॉडकास्ट होता त्याला खूप चांगला रिस्पॉन्स आलेला आहे. जे स्टुडंट्स आहेत त्यांना तो पॉडकास्ट खूप आवडलेला आहे. तुमचा कसा एक्सपिरियन्स होता त्याबद्दल? नक्कीच सर, की आपला हा जो श्रीमंत स्टुडिओचा जो पॉडकास्ट होता त्यानंतर बरेच सारे विद्यार्थी मित्र, खास करून पालकसुद्धा, त्यांचे मला खूप फोन आले किंवा त्यांनी सांगितलं की आता माझ्या मुलाचं किंवा मुलीची डिग्री पासआउट झालेली आहे किंवा ती पासआउट होते किंवा काही वर्षांपूर्वी पासआउट झालेली आहे, पण आम्हाला त्यांचं चांगलं करिअर चालू व्हावं हे ऑफकोर्स वाटतच आहे, पण विश्वास कुठे आम्हाला ठेवावा हेच कळत नाही. कारण आजकाल होतंय कसं की बऱ्याच साऱ्या प्लस मायनस न्यूजसुद्धा पालक ऐकतात. मुलांचीही तीच कंडिशन आहे की सर आम्हाला कळतंय की आम्हाला अपग्रेडेशन केलं पाहिजे, कारण डिग्री आता ठीक आहे, डिग्री झाली तर आपल्यासारख्या बऱ्याच लोकांची डिग्री झाली, फक्त डिग्रीवरती जॉब मिळणार नाही हे अंडरस्टँडिंग मुलांना मनातून आहे, त्या कॉम्पिटिशनची जाणीव आहे. पण आयडियली मग काय पुढची पावलं उचलली पाहिजेत? बऱ्याचदा असं होतं की बरेच त्यांचे काही सिनियर मित्र असतात जे चुकीच्या करिअर ट्रॅकवरती गेलेले असतात आणि या मुलांना त्यांच्याकडे पाहून अजूनच भीती वाटते, अरे यांचं तर करिअर ट्रॅक चुकलं आहे, मग आपण काय अपग्रेडेशन केलं पाहिजे. मेन म्हणजे असं कुठलं ठिकाण पाहिजे जिथं विश्वास ठेवून आपण सगळं गोष्टी या करू शकतो. असं बरेचसे खूप जास्त कॉल आणि काही पॅरेंट्स, मुलं ही भेटायला सुद्धा आलेली आपल्या ऑफिसला. तर मग नक्कीच खूप छान रिस्पॉन्स महाराष्ट्रभरातील सगळे विद्यार्थी मित्र, पालक ज्यांना ITमध्ये स्वतःचं करिअर चालू करायचं आहे अशा सर्वांचा होता. त्याबद्दल विशेष करून श्रीमंत स्टुडिओचे, तुमच्या पूर्ण टीमचे सुद्धा आभार आणि महाराष्ट्रातील सगळ्या पालकांचे, विद्यार्थी मित्रांचे सुद्धा आभार की एवढं भरभरून प्रेम आणि एक विश्वास तुम्ही मागच्या पॉडकास्टमध्ये या गोष्टींना दिलेला आहे. येस. तर सर, आता थोडंसं आपण करंट सिनारिओवरती जाऊयात की आधी कसं होतं की म्हणजे मागच्या 3-4 वर्षामध्ये IT खूप बूम वरती होतं, बरोबर? हो. पण मग आता जर आपण विचार केला की एका साईडला AI आहे, बरोबर, आणि दुसऱ्या साईडला वॉरची सिच्युएशन झालेली आहे, लोकांच्या मनात खूप कन्फ्युजन आहे. अनेक लोकांचं असं म्हणणं आहे की अनेक जॉब्स जातील. ओव्हरऑल जी वर्ल्ड वाईड सिच्युएशन चालू आहे त्याच्यावरती तुमचा टेक काय असेल? याच्यामध्ये 2 गोष्टींबद्दल तुम्ही बोललात सर, सो सेपरेटली त्याबद्दल मी थोडं डिटेलमध्ये सांगतो की AI बद्दल जे आपण बोललेलो आहे, तर बरोबर आहे की मागच्या 2-4 वर्षामध्ये AI खूप जास्त बूम झालेला आहे
मग त्याबद्दल बऱ्याच साऱ्या प्रसारमाध्यमांनी, न्यूज चॅनलनी खूप काही निगेटिव्हिटी पसरून ठेवलेली आहे. पण आत्ताच्या मुमेंटला आमची जी प्लेसमेंट टीम आहे, जे स्टुडंटचे इंटरव्ह्यू शेड्यूल करण्यावरती काम करते, प्लेसमेंट टीम, तर त्यांचे जर आकडे पाहिले तर टॉप 5 आय टी टेक्नॉलॉजीज फ्रेशरसाठीच्या, ज्याच्यामध्ये सर्वात जास्त अपॉर्च्युनिटीज आहेत, त्याच्यामध्ये टॉप 2 सेकंड नंबरला AIML इंजिनियर ही प्रोफाईल आलेली आहे, जी 5 वर्षापूर्वी मार्केटमध्येच नव्हती. आणि सरप्राइझिंगली सर पॅकेजेससुद्धा त्या प्रोफाईल्सला खूप चांगले आहेत. सो AIमुळे खूप जास्त प्रमाणात मार्केटमध्ये जॉब तयारसुद्धा झालेले आहेत आणि फ्रेशर स्टुडंटने चांगले पॅकेजेससुद्धा त्याच्यामध्ये मिळवलेले आहेत. पण कसं होतं सर, ही जी पॉझिटिव्ह बाजू आहे ही आपल्या विद्यार्थी मित्रांना, त्यांच्या पालकांना कोणी सांगतच नाही. सर सेकंड नंबरला AIML इंजिनियरची प्रोफाईल सध्या मार्केटमध्ये आहे, ज्याला फ्रेशरसाठी खूप जास्त अपॉर्च्युनिटीज आहेत. याहून जास्त AIचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट काय असू शकतो, तुम्ही मला सांगा. असं निगेटिव्ह बाजू तर आहे, पण त्यासोबत पॉझिटिव्ह बाजू पण आहे. पॉझिटिव्ह बाजू खूप मोठी आहे, जी विद्यार्थ्यांपर्यंत, पालकांपर्यंत पोहोचतच नाहीये. आणि त्याच्यामुळे विनाकारणच सगळ्यांच्या मनामध्ये AI बद्दल एक भीती बसली आहे. सो ती खूप चुकीची आहे सर, खूप चुकीची आहे. आपण आता जे प्रोफाईल तुम्ही सांगितलं AI बद्दलचं, त्याच्याबद्दल आपण पुढे डिस्कस करूया. पण मग जो दुसरा मुद्दा आहे की सगळी एकदम वॉरची सिच्युएशन आहे, अमेरिकेची कंडिशन आपण पाहतो की बरेच लोक म्हणतात की ती पुढे जाऊन खालावेल. तर काय वाटतं की आयटीच्या जॉबच्या करिअरबद्दल काय असेल पुढचे सिच्युएशन? कसं आहे सर, IT ही जी फील्ड आहे ना, त्याचा एक डे टू डे लाईफमध्ये आपला इम्पॅक्ट कसा आहे ना, ते आपण सगळेजण आधी अत्यंत सोप्या भाषेत समजून घेऊया. आजकाल जगातल्या कुठल्याही देशातला माणूस असो आणि तो कुठल्याही ठिकाणी राहावं, असं गरजेचं नाही की तो शहरातच राहतोय किंवा तो खेड्यातच राहतोय, असं काही गरजेचं नाही. IT ही इंडस्ट्री कशासोबत डील करते, तर पर्टिक्युलरली सॉफ्टवेअर बनवण्याबद्दल. आणि आपल्या सगळ्यांचं जे लाईफ आहे या क्षणाला सॉफ्टवेअर्सने सराउंडेड आहे. डे टू डे लाईफ, आपल्या आयुष्यातली कुठलीच अशी गोष्ट या क्षणाला नाही आहे जी सॉफ्टवेअरवरती डिपेंड नाही आहे. उदाहरणार्थ छोट्या छोट्या गोष्टी आपण घेऊया. डे टू डे लाईफमध्ये आपल्याला कुठे ट्रॅव्हल करायचं आहे, ओके, अगदी STचं बुकिंगसुद्धा आजकाल ॲप आणि वेबसाईटवरतून होतं. त्यांचं सगळं कॉर्डिनेशन सॉफ्टवेअर थ्रू होतं. रेल्वेचे तर आय थिंक IRCTC ती वेबसाईट आहे, ते तर खूप अगोदरच आहे. सो आपलं ट्रॅव्हल, आपलं फूड, ओके, स्विगी झोमॅटोसारखे एक्झाम्पल असतील. त्यानंतर कपडे, ओके, येस, आपण कपडे याच्याबद्दल विचार करूया. ऑनलाईन शॉपिंग म्हणजे थोडक्यात. त्यानंतर समजा आधी मी जेव्हा खूप लहान होतो तेव्हा वडिलांसोबत बँकेत पैसे काढायला जायचं असेल तर आपल्याला जायला लागायचं. मग तो एक खूप मोठी रिसिप्ट फिल करायची, मग तिथं रांगेत नंबर येणार. UPI मनी ट्रान्झॅक्शन म्हणजे बँक फायनान्स, ओके. त्यानंतर सर कालचंच उदाहरण आहे, माझी मुलगी आहे 6 वर्षांची, तर तिच्या एका दाताला प्रॉब्लेम होत होता म्हणून आम्ही डॉक्टरांकडे गेलेलो, ओके, हडपसरमध्येच, पुण्यामध्ये. तर त्या दाताचं पूर्ण इमेजिंग आधी ते डॉक्टर सगळं त्यांचे जे काही टूल्स असतील त्याने चेक करायचे. काल त्यांनी टूल्सला हातच नाही लावला सर. त्यांच्याकडे स्कॅनर सारख्या गोष्टी होत्या विच वॉज AI इनेबल्ड, आणि तो फक्त फिरवला की त्याचं पूर्ण 3D इमेजिंग वगैरे बनवून त्यांच्या स्क्रीनसमोर आलं. हा, दातामध्ये कुठे प्रॉब्लेम आहे, कुठपर्यंत रूट्सला काय झालं, हे सगळं पाहून त्यांनी 5 मिनिटात इलाज केला. हेल्थ केअर, ओके. सो आपल्या सगळ्यांचं आयुष्य कुठल्या ना कुठल्या प्रकारे सॉफ्टवेअर्सने सराउंडेड आहे, ओके. आपण सगळेजण सॉफ्टवेअरने आजकाल सराउंडेड झालेलो आहोत. काही नॉर्मल उदाहरणं मी दिली. आता वॉर लाईक सिच्युएशनचा विचार करूया, ओके. मान्य आहे की वॉर आत्ता जे आपल्याला न्यूजमध्ये दिसतंय ते इराण आणि अमेरिकेचं आहे, पण त्याआधी जगामध्ये वॉर नाही चालू आहे का? होतं सर. जवळपास 3-4 वर्ष होत आली की रशिया आणि आय थिंक युक्रेनचं वॉर चालू आहे, ओके. त्यानंतर बाकी काही रिजनल कॉन्फ्लिक्ट्स हे होतच असतात. पण त्याच्यामुळे आपलं दैनंदिन आयुष्य थांबतं का? नाही थांबत. कुठल्याच देशातल्या माणसाचं अनलेस अँड अंटिल खूप सिव्हिअर सिच्युएशन आहे, दैनंदिन आयुष्य तर नाही थांबत. त्याच्यामुळे वॉर चालू आहे म्हणून लगेच IT वरती काहीतरी प्रॉब्लेम होईल असं होत नाही. आणि सिच्युएशनमध्ये पण आपण पाहतो की समजा लोक म्हणायचे की आता जॉब केली, घरी बसले, पण नाही, IT वाल्यांनी घरी बसून काम केलं. सर, IT ही एकमात्र अशी फील्ड आहे कोविड पॅन्डेमिकमध्ये सगळ्यात जास्त सॅलरी हाईक्स
आपल्या IT मधल्या टीम मेंबर्सने मिळवलेल्या आहेत, लोकांनी मिळवलेल्या आहेत. आणि जसं अमेरिकेबद्दल तुम्ही बोललात, कसं आहे सर, आपले जे प्रसार माध्यमं आहेत किंवा जे न्यूज चॅनल्स आहेत, त्यांना थोडंसं एकाचं दोन करून सांगण्याची सवय असं म्हटलं तरी खरंच चुकीचं ठरणार नाही. या सिच्युएशन्समध्ये बऱ्याच काही देशांमध्ये काही गोष्टी आपण पाहिल्या. तर माझे काही मित्र जे IT मध्ये आहेत, आता फॉरेनमध्ये सेट आहेत, तर त्यांच्याशी जेव्हा माझा एक डिस्कशन व्हायचं कॉलवरती, तर त्यांनी हेच सांगितलं की गोष्ट जितकी छोटी आहे तिला खूप मोठं करून दाखवलं जातं. TRPसाठी खूप, म्हणजे न्यूज चॅनल उघडलं की World War III चालू होणार, चालू झालं, कुठे आहे, थांबलंय सगळं किंवा आता थांबण्याच्या दृष्टीने आहे. आणि अमेरिकेची इकॉनॉमी ही सर खरंच खूप मोठी आहे. म्हणजे इतक्या सहजासहजी त्या इकॉनॉमीला इम्पॅक्ट होईल, मग भारतावरच्या जॉबवरती इम्पॅक्ट होईल असं नाही आहे. आजही खूप चांगलं, बरं दूर कशाला जायचं सर, मायक्रोसॉफ्टने पुण्यामध्ये त्यांचं खूप मोठं ऑफिस आता ते ओपन करतायत किंवा त्यासाठी गव्हर्नमेंटकडून त्यांनी जागा घेतलेली आहे. गुगल, ज्यांचं पुण्यामध्ये कधीच ऑफिस नव्हतं, ते सुद्धा आता ओपन झालेलं आहे. सो या फॉरेन कंपन्यांचा जो बिझनेस आहे तो इंडियामध्ये ITचा येतोयच आणि अजूनही येणारच आहे. त्याच्यामुळे छोट्या छोट्या गोष्टीमुळे आपण घाबरून जायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला सर्व पालकांना आणि त्यांच्या विद्यार्थी मित्रांना सांगणं आहे, फालतूचे न्यूज चॅनल पाहणं बंद करा प्लीज. हां, जर खूपच पाहायचं स्टँडर्ड न्यूज चॅनल पहा. अदरवाईज काय होतं आहे सर, इतकी मनामध्ये विनाकारण निगेटिव्हिटी भरली जाते, पण तसं काहीच नाही आहे. उलटं फ्रेशरला चांगल्या प्रमाणामध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत. मेन म्हणजे खूप चांगले पॅकेजेसही आहेत. हां, फक्त कंपन्यांचा हायरिंग अप्रोच थोडा बदललेला आहे, त्याबद्दल आपण समजून घेणं आहे. ही गोष्ट खरी आहे, मी ओपन अपली सांगतो. जसं की अगोदरच्या वेळेस समजा मी फ्रेशर होतो, त्यावेळेस कसं होतं की ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत, इन्फोसिस, TCS, कॉग्निझंट यासारख्या मोठ्या मोठ्या कंपन्या त्या कॉलेज कॅम्पसमध्ये यायच्या, अक्षरशः 400-500 स्टुडंट्सचं ॲट अ टाईम प्लेसमेंट हायरिंग करायच्या. ती सिच्युएशन आता नाही आहे. पण त्याचा अर्थ स्टुडंटला जॉब मिळत नाही असं नाही, किंवा त्याचा अर्थ जॉबची संख्या कमी झाली असं पण नाही. कंपन्यांचा हायरिंग पॅटर्न बदललेला आहे सर. तर मला असं वाटतं की आपण याच्याबद्दल थोडंसं आणखी डिटेलमध्ये चर्चा करूया की हायरिंग पॅटर्न जे आहे जे बदललेलं आहे त्याच्याबद्दल थोडंसं आणखी डिटेलमध्ये सांगा. सर, याबद्दल थोडं उदाहरण देऊन मी सांगतो. उदाहरणार्थ एक TCS आपली कंपनी आहे. तर TCS काय करते, कुठल्या ना कुठल्या तरी फॉरेन क्लायंटसाठी, क्लायंट म्हणजे कोण, ती फॉरेनचा एक IT कंपनीच आहे, किंवा सॉरी IT जरी नसली तरी एक मेजर कुठल्याही डोमेनमध्ये कुठल्याही एरियामध्ये काम करणारी मोठी कंपनी, मोठा बिझनेस, जसं की फायनान्समध्ये काम करणारी असेल, हेल्थकेअर असेल, टेलिकॉम असेल, आपली वोडाफोन. ओके, खराडी IT पार्कमध्ये मला वाटतं सगळ्यात मोठं ऑफिस तर वोडाफोनचंच असेल आत्ता पुण्यामध्ये. ओके, तर मग उदाहरणार्थ वोडाफोन आहे, त्यांचं सॉफ्टवेअरचं काम आधी TCS पाहायचं, तर वोडाफोन ते कॉन्ट्रॅक्ट द्यायचं TCSला एक्झाम्पल. आणि मग त्या प्रोजेक्टसाठी TCS हे हायर करणार बल्कमध्ये कॅन्डिडेट्स, मग त्यांना त्या वोडाफोनच्या प्रोजेक्ट्सवरती ते काम करायला पुढे कंटिन्यू करणार. आता जे क्लायंट कंपनीज आहेत, वेळेनुसार त्या हुशार होत गेल्या. त्यांना हे कळालं की अरे मी TCS किंवा इन्फोसिस किंवा अशा कुठल्याही मोठ्या कंपन्या आहेत, त्यांना हे काम देतोय, पण त्याच्यामध्ये माझे खूप जास्त पैसे आणि वेळ खर्च होतोय. सो मी काय करतो, मी माझं स्वतःचंच ऑफिस हे करतो, माझं स्वतःचंच ITचं डिपार्टमेंट जे मी आधी आउटसोर्स करत होतो ते मी चालू करतो. कुठे करतो, इंडियातच करतो, कारण टॅलेंट कुठे मिळणार आहे, इंडियातच मिळणार आहे. ओके, आणि मी डायरेक्टली कॅन्डिडेट हायर करतो ना. आणि याच्यामध्ये कॅन्डिडेटचा फायदा काय की समजा TCSमध्ये जे काही एक्स पॅकेज त्याला मिळत असेल, हां, तर या कंपनीत जास्त पॅकेज देऊन फ्रेशर्स कॅन्डिडेटला हायर करतायत. फ्रेशर स्टुडंटला जास्त पॅकेज दिल्यानंतरही यांचे पैसे वाचत आहेत. आता याची रिअलिस्टिक एक्झाम्पल वोडाफोन जे मी एक सांगितलं, बाकीचं खराडी IT पार्क जे आहे त्याची जी सेकंड फेजचं बऱ्यापैकी तिथे काम झालेलं आहे आणि कंपन्याच आता आलेल्या आहेत. तर या सगळ्या कोण कंपन्या आहेत, थोडासा बारीक विचार केला तर या सगळ्या US, UK, फॉरेनच्या अशा कंपन्या आहेत ज्या आधी स्वतः त्यांचं काम ITचं आउटसोर्स करत होते या मोठ्या मोठ्या कंपन्यांना. आता त्यांनी स्वतःचेच ITचे मोठे मोठे ऑफिसेस, त्यांचे डिपार्टमेंट्स इंडियामध्ये चालू केलेत. आणि मग होतं कसं, फक्त या कंपनीज कॅम्पसमध्ये वगैरे जात नाही, जसं आपल्याला दिसायचं की TCS आमच्या कॉलेज कॅम्पसमध्ये आली. हो, मोठी कंपनी असेल ITची, जसं की TCS असेल, कॉग्निझंट असेल, ते डायरेक्टली कॉलेजला यायच्या, तिथेच इंटरव्ह्यूज शेड्यूल करायचे आणि बल्कमध्ये हायरिंग करायचं. म्हणजे ॲट अ टाइम 50 मुलं, 60 मुलं, 100 मुलं ॲट अ टाइम जॉबला लागायचे. तर आता काय, मग आता या कंपनीज काय करतात,
त्यांना फ्रेशरकडे द्यायला सॅलरीचं बजेट ऑलरेडी जास्त आहे, कारण त्यांची ह्या मेडिएटरची कॉस्ट खूप मोठी वाचते ना, लाखो डॉलर्समध्ये किंवा मे बी त्याच्यापेक्षाही जास्त ती कॉस्ट वाचते. फक्त या कंपन्याज आपल्याला ज्या आहेत ना त्या कॉलेज कॅम्पसमध्ये आलेल्या दिसत नाही. मग त्याच्यामुळे होतं कसं, जेव्हा स्टुडंटची डिग्री पासआउट होते ओके, तेव्हा त्याला असं वाटतं अरे माझ्या कॉलेजमध्ये जर कुठल्याच कंपन्या नाही आल्या, कॅम्पसमध्ये नाही आल्या किंवा कमी आल्या, मग कदाचित आय टीतले जॉब कमी झाले की काय, असा चुकीचा गैरसमज त्याचा होणं खूप साहजिक आहे. या कंपनीज काय करतात, स्किल स्पेसिफिक हायरिंग करतात. त्यांचं काय म्हणणं आहे की याच्या मोठ्या मोठ्या कंपन्या असायच्या त्या काय करायच्या, बल्कने हायर करायच्या, कुणाला डेव्हलपमेंटमध्ये, कुणाला टेस्टिंगमध्ये, कुणाला कुठल्या टेक्नॉलॉजीमध्ये ते अलोकेट करायचे. यांचं तसं नाही आहे. यांना ऑलरेडी माहिती आहे की आपल्याकडे कुठल्या स्पेसिफिक स्किलवरती काम आहे. त्याच्यामुळे फ्रेशरसाठी ते जॉब ओपनिंगमध्ये, जॉब डिस्क्रिप्शनमध्येच क्लिअरली मेन्शन करतात की वी नीड अ फ्रेशर्स इन लेट्स से सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट और लेट्स से फुल स्टॅक डेव्हलपमेंट और डेटा सायन्स और AIML. त्याच्यामुळे त्यांचं स्किल स्पेसिफिक हायरिंग होतं. आणि सर अगदीच मागच्या काही आठवड्यांपूर्वीची गोष्ट आहे, फ्रेशर स्टुडंटला मगरपट्टा IT पार्कसारख्या ठिकाणी 4 LPAचं पॅकेजसुद्धा आपल्या स्टुडंट्सला मिळालेलं आहे. अगदी 15 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. आणि जो स्टुडंट होता, मी असं नाही म्हणतो त्याचं खूप काय भारी इंग्लिश कम्युनिकेशन जगावेगळं भारी होतं किंवा असं काय होतं, असं नाही. नॉर्मल सिम्पल स्टुडंट होता, खूपही एक्सलंट नाही आणि खूपही ॲव्हरेज नाही. त्याने करेक्ट डायरेक्शनने 4-6 महिने मेहनत घेतली. इकडे या MNCज आजही कुठेतरी ओके, हा आकडा आता बदलतोय, पण ऑन ॲन ॲव्हरेज एक 2.5-3 लाखाच्याच पॅकेजवरती. इथं जर या फ्रेशरला 4 LPAचं पॅकेज मिळालं, त्या कंपनीचाही फायदा आहे, स्टुडंटचाही फायदा आहे. फक्त स्किल स्पेसिफिक हायरिंग झालं आहे, हे बल्क हायरिंग बंद झालं आहे. त्याच्यामुळे तो दिसणारा मोठा काउंट कमी झाला आहे, पण मार्केटमध्ये जॉब हे आहेतच सर. पण मग मुद्दा सर हाच येतो की आता जर कॉलेजवाल्यांनी जर जॉब देत नाही, म्हणजे आधी कसं बल्क हायरिंग व्हायची ती आता होत नाहीये, मग आता मुलांना जर जॉब पाहिजे तर त्यांनी काय केलं पाहिजे सर? आता 2026 आपण बोलतोय, इथपासून पुढे IT जॉब लागण्याची पहिली स्टेप असणार आहे स्पेशलायझेशन. ग्रॅज्युएशन हा फक्त एक इलिजिबिलिटी क्रायटेरिया सर, स्पेशलायझेशन इम्पॉर्टंट आहे. आणि आपले सगळे विद्यार्थी मित्र आणि पॅरेंट्स या क्षणाला हे व्हेरीफाय करू शकतात. कसं, ज्या कुठल्या जॉब पोर्टलवरती फ्रेशर जॉब ऑपॉर्च्युनिटी असतात सगळीकडेच, तिथं फक्त त्यांनी फ्रेशर जॉब इन दिस प्रोफाईल असं सर्च करणे आणि रँडमली 10 जॉब पोस्टिंग फक्त पाहणे, 10-20 जे काय. तर तिथं तुम्हाला असं नाही दिसणार की वी नीड अ फ्रेशर पास आउट इन 2026 और 24 और दिस और विथ दिस डिग्री. डिग्रीचा जो तुमचा पॉईंट आहे ना, तो सगळ्यात खालच्या लेवलला गेलेला आहे. वरती टॉपला ते काय म्हणतात त्या जॉब डिस्क्रिप्शनमध्ये, वी नीड अ फ्रेशर्स इन फुल स्टॅक डेव्हलपमेंट, वी नीड अ फ्रेशर्स इन AIML और वी नीड अ फ्रेशर इन डेटा सायन्स और डेटा ॲनालिटिक्स. सो कंपन्यांचं एक्सपेक्टेशन आहे की तुमची डिग्री झाली, तो एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे, पण आम्हाला फ्रेशर असताना स्पेशलायझेशन तुमचं एक्सपेक्टेड आहे. ते मग कुठल्याही टेक्नॉलॉजीमध्ये असेल, डेव्हलपमेंटमध्ये असेल, डेटा सायन्समध्ये असेल, AIML, डेटा ॲनालिटिक्स या गोष्टीमध्ये. आणि सगळ्यात खाली लिहिलं असतं की हां डिग्री या इयरची पासआउट पाहिजे वगैरे वगैरे इलिजिबिलिटीसाठी. सो पहिली स्टेप आहे आजच्या जमान्यामध्ये IT जॉब मिळवण्यासाठी स्पेशलायझेशन. दुसरी स्टेप आहे बेसिक इंग्लिश कम्युनिकेशन. मी असं म्हणत नाही की आपल्याला खूप काही मोठं भाषण द्यायचं आहे तिथे, पण कितपत की तो समोरचा क्लायंट काय म्हणतोय त्याचं आपल्याला कळायला पाहिजे इंग्लिश, आणि आपण आपल्या कामाबद्दल काय एक्सप्लेन करतोय. पहिली गोष्ट ते नीट एक्सप्लेन करता यायला पाहिजे, साध्या सोप्या इंग्लिश वाक्यांमध्ये. खूप त्याला हायफाय करण्याचा, कॉम्प्लिकेटेड करण्याचा विचार करायचा नाही. आणि आपलं काय म्हणणं आहे ते आपल्याला मांडता यायला पाहिजे ऑफिस मीटिंग्समध्ये, रिटर्न ईमेलमध्ये, आणि ते समोरच्या व्यक्तीला कळायला पाहिजे इंग्लिश. आणि तिसरी गोष्ट आहे, फ्रेशर आहे म्हणून सिलेक्ट होण्यासाठी सांगतोय, कॉम्पिटिशन तर आहेच. जगातली आजकाल अशी कुठलीच फील्ड राहिली नाही ज्याला कॉम्पिटिशन नाही आहे. सो आपण त्याबद्दल जास्त न बोललेलं बरं. तर कन्सिस्टंट प्रॅक्टिस, टेक्निकल प्लस कम्युनिकेशन या गोष्टींची, ह्या 3 टप्प्यामध्ये जर आपण गेलो, 3 स्टेप्स फॉलो केल्या, तर सर लाखोंचं पॅकेज आपल्या स्टुडंटने मिळवलेलं आहे की आणि चांगल्या MNCमध्ये सुद्धा मिळवलेलं आहे. पण सर तुम्ही जे म्हणताय की समजा या गोष्टी चेंज झाल्यात आता, IT कंपन्यांनी त्यांची प्रोसेस चेंज केली हो हायरिंगची, पण मग याच्यामध्ये फक्त त्याच एक गोष्टी आहेत का की कॉलेजवाले पण मग रिस्पॉन्सिबल नाही का त्याला? सर कॉलेजवाले रिस्पॉन्सिबल आहेतच, आणि मी म्हणतो जबाबदारी घेण्याचा प्रत्येक कॉलेजचा हा प्रयत्न असतोच. प्रत्येक कॉलेजमधल्या जे स्टाफ आहेत ते जर एवढा फीस जर घेत आहेत, 4 वर्षाच्या इंजिनिअरिंगची आजची जर फीस पाहिली तुम्ही, म्हणजे तालुका लेवलच्या इंजिनिअरिंग कॉलेजची खूप लाखात फीस असते.
हो. पण त्यांची ती जबाबदारी नाही का? नाही, जबाबदारी नक्कीच आहे सर, जबाबदारी नक्कीच आहे. आणि मी म्हणतो प्रत्येक कॉलेज त्या दृष्टीने पॉझिटिव्हलीच प्रयत्न करतं. कुठल्याही कॉलेज चे जे स्टाफ मेंबर आहेत, टीम मेंबर आहेत, त्यांना असं वाटणारच नाही की आपल्या बऱ्याचशा जास्तीत जास्त स्टुडंटचं लवकरात लवकर प्लेसमेंट व्हावं. पण मुद्दा आहे, कंपनीज जर तिथं जायलाच तयार नाहीत किंवा कंपनीज म्हणतात आमचा अप्रोचच बदलला आहे, आम्ही नाही येणार आहे कॉलेज कॅम्पसमध्ये आणि आम्ही जनरिक हायरिंग नाही करणार आहे, तर मग एका लिमिटनंतर कॉलेजला पण कुठेतरी रिस्ट्रिक्शन येतात ना सर, असं. आणि याही नंतरची गोष्ट अशी आहे सर, काही काही कॉलेजेस असे आहेत जसं तालुका लेवलला किंवा टायर 2 टायर 3 सिटीजमध्ये जिथं प्लेसमेंट ऑफिसरच हार्डली एखादे असतात, किंवा काही काही कॉलेजला तर अजूनही इंजिनिअरिंग कॉलेजेसला ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर जे कंपन्यांसोबत कोऑर्डिनेट करतात वगैरे, या गोष्टी नाही आहेत. तर मुलांना प्लेसमेंट भेटणार कुठून? जिथं आहेत तिथं लकी म्हणेल मी ते मुलं, पण ज्या कॉलेजेसला नाहीच आहेत तिथं मुलांनी करायचं काय? मग याच ठिकाणी यस इन्फोटेकची जी डेडिकेटेड प्लेसमेंट टीम आहे, त्या टीमचं काम पिक्चरमध्ये येतं, जिथं डेडिकेटेड प्लेसमेंट ऑफिसर जे आहेत ते फ्रेशर स्टुडंटची जी प्रोफाईल आहे ते IT कंपनीसमोर रिप्रेझेंट करतात, त्यांचे शेड्यूल इंटरव्ह्यूज अरेंज करतात, बेसिक इंग्लिश कम्युनिकेशन, टेक्निकलचे मल्टिपल राऊंड्समध्ये प्रिपरेशन करून घेतात. त्याच्यामुळे सिम्पल मी म्हणेल की ॲव्हरेज स्टुडंटला सुद्धा लाखोंचं पॅकेज सध्या मिळतंय. ही गोष्ट महत्त्वाची आहे सर. ओके. म्हणजे त्याच्यामध्ये दोन्ही गोष्टी आहेत. एक तर म्हणजे प्रोसेस पण चेंज झाली हो. आणि कॉलेजेसवाले जे काम करत नाहीत ज्या पद्धतीने त्यांनी ते काम केलं. काही काही करतायत, सगळेच करत नाही असं नाही, काही काही नाही करत. पण मग ऍक्च्युअल प्रोसेस वरती येऊयात आपण, कारण जर कॉलेजवाले जर सपोर्ट करत नाहीये तर ऑब्व्हियसली त्या मुलाला स्वतःच्या जॉबसाठी नक्कीच. आणि कसं असतं की लगेच ते काही कुठली गोष्ट शक्य होत नाही की तो लगेच मोठ्या सिटीमध्ये जाईल किंवा काही क्लास करेल. पण मग त्याचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि त्याला आता जॉबसाठी अप्लाय करायचं, ती प्रोसेस कशी असते? सर, जॉबसाठी अप्लाय करण्याच्या गोष्टीमध्ये बऱ्याच फ्रेशर स्टुडंटच्या मनामध्ये एक गैरसमज आहे. त्यांना असं वाटतं की मी जेवढे काही जॉब पोर्टल्स या जगामध्ये अवेलेबल आहेत सगळ्या जॉबवरती माझा रिझ्युमे अपलोड करतो, अगदी नित्य नेमाने अपलोड करतो, डेली एडिट करतो वगैरे वगैरे, ज्या जुन्या कन्व्हेन्शनल गोष्टी आहेत ना त्या सगळ्या करतो. एक स्टुडंट माझ्याकडे आला होता सर, साधारण 1.5 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. एक 2 ते 3 वर्षापूर्वीचं त्याचं ग्रॅज्युएशन पासआउट आहे सर. लिटरली त्याने काउंट करून आणलं होतं 467 फ्रेशर जॉब अपॉर्च्युनिटीजला त्याने सगळ्या जॉब पोर्टलवरती जिथे सापडेल तिथे अप्लाय केलं होतं आणि एकही कॉलबॅक त्याला आला नव्हता. लिटरली सर तो डिप्रेशनमध्ये गेला होता. त्याचे पालक, आई वडील दोघेही शिक्षक आहेत. ओके, ते आई वडील त्याला घेऊन माझ्याकडे आले होते. सो त्याला एक रिॲलिटी समजून सांगताना त्याला त्या पूर्ण निगेटिव्ह माइंडसेटमधनं बाहेर काढून किंवा कशा ॲक्च्युअल गोष्टी आहेत सांगताना जवळपास 1.5 तास मला लागलं सर. तर मला सांगायचं गोष्ट आहे, कुठलंही जॉब पोर्टल जे आहे ना सर ते फ्रेशरसाठी बनलेलंच नाही आहे. त्याचं खूप सिम्पल कारण आहे. मग आता का बनलेलं नाही? कारण हे उत्तर ऐकून बऱ्याच विद्यार्थ्यांना थोडंसं असंही वाटेल, अरे सर असं नेमकं काय सांगतायत. पालकही म्हणतील सर एवढे मोठे जॉब पोर्टल्स आहेत, Naukri.com हे ते. याचं कारण सांगतो सर, कारण सांगतो. जेव्हा एक फ्रेशर स्टुडंट पासआउट होतं त्याच्याकडे फक्त एक डिग्री आहे, जी भारतातल्या सगळ्या पासआउट होणाऱ्या फ्रेशर स्टुडंटकडे थोड्याफार फरकाने सेमच आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या एका सर्वेनुसार भारतामध्ये एका वर्षी जवळपास 12 ते 15 लाख फक्त इंजिनियर्स पासआउट होतात. बाकीचे BCA, BCS, MCA वेगळे, 3-4-5 वर्ष अगोदरचे कॉम्पिटिशनमध्ये असलेले पासआउट झालेले वेगळे. या सगळ्या लाखो नाही मी म्हणेल करोडो लोकांमधून तुमचाच रिझ्युमे सिलेक्ट होण्याची अपेक्षा आपण का ठेवावी? आणि कुठल्या कंपनीच्या HR इतका वेळ आहे की इतक्या लाखो लोकांच्या, करोडो लोकांच्या रिझ्युमेमधून तो तुमचाच रिझ्युमे सिलेक्ट करेल? खरंच त्यांच्याकडे तेवढा वेळ नाही. मग हे सगळे जॉब पोर्टल चालतात कशावरती? ते वापरायचे कधी? ते खरंच चांगले आहेत की नाहीत? ते प्रत्येकाने आयुष्यात वापरायचे. ते खरंच चांगले आहेत कधी? 2 वर्षाचा कमीत कमी एक्सपिरियन्स झाल्यानंतर. का? हे जॉब पोर्टल्स चालतात कसे? थोडा बारीक विचार करूया. आपण तर रिझ्युमे अपलोड करायला त्यांना काहीच पैसे देत नाही. मग हे त्यांचे एवढे करोडोंचे टर्नओव्हर येतात कुठून या जॉब पोर्टल्सचे? तर त्यांना कोण पैसे देतं? कंपनीज पैसे देतात. कशासाठी? कॅन्डिडेटला हायर करण्यासाठी. आणि कुठलीच कंपनी फ्रेशरला हायर करण्यासाठी जॉब पोर्टलला पैसे देत नाही किंवा तेवढे रिझ्युमे सर्च करण्याकडे त्यांना वेळ नाही. जेव्हा त्यांना स्पेसिफिक स्किल सेटचे एक्सपिरियन्स कॅन्डिडेट पाहिजे असतात त्यासाठी कंपनी नक्कीच पैसे देतात या जॉब पोर्टल्सला.
त्याच्यामुळे ते कमीत कमी 2 वर्षाचा एक्सपिरियन्स झाल्यानंतर ते वापरायचे. अदरवाईज त्या विद्यार्थ्याचं जे मी उदाहरण थोड्या वेळापूर्वी दिलं, जवळपास 500 ठिकाणी अप्लाय करूनही एकही कॉल आला नाही. आणि या सगळ्यामध्ये काय होतं सर, सगळ्यात मोठं नुकसान आपल्या विद्यार्थी मित्रांचं, आपल्या मराठी स्टुडंटचं हे होतं, त्यांचा वेळ खूप वाया जातो. कारण मनाला आशा असते ना सर कुठेतरी. पण इथं आणखी एक मुद्दा येतो की जसं तुम्ही सांगितलं, हे जे जॉब पोर्टल्स आहेत ते कधी यूज करायचे की ज्यावेळेस तुमचं एखादं स्पेशलायझेशन झालेलं आहे आणि 2-1 वर्षांचा तुमचा एक्सपिरियन्स आहे. पण सर जर जॉब लागलाच नाही तर एक्सपिरियन्स येईल. सर सगळ्यात महत्त्वाचा हाच तर प्रश्न आहे की पासआउट झालोय पण जॉब नाही का, कारण एक्सपिरियन्स नाही, आणि एक्सपिरियन्स नाही का, कारण जॉब नाही. तर हे चक्रव्यूह भेदायचं कुठे आणि कसं, याची सुरुवात करायची ग्रॅज्युएशन असताना. आणि प्रत्येक युनिव्हर्सिटी याला ऑफिशियली सपोर्ट करते. कसं, आपण ग्रॅज्युएशनच्या जेव्हा सेकंड इयरला किंवा फर्स्ट इयरला असेल तेव्हा आपण आपलं स्पेशलायझेशन फायनल करायचं आहे आणि त्या टेक्नॉलॉजीतल्या लेट्स से फर्स्ट इयरला बेसिक गोष्टी, सेकंड इयरला ॲडव्हान्स गोष्टी शिकून घ्यायच्या. त्याच्यानंतर थर्ड इयरला आपण जेव्हा जातो तेव्हा तुमची डिग्री 3 वर्षाची असेल, BCA, BCS सारखी, किंवा इंजिनिअरिंग BTech सारखी 4 वर्षाची असते. थर्ड इयरला प्रत्येक युनिव्हर्सिटी ऑफिशियली स्टुडंट्सला रिअल टाईम कंपनीजमध्ये इंटर्नशिप करण्यासाठी अलाउ करते. ओके. आणि इंटर्नशिप जिथे चांगल्या एखाद्या कंपनीमध्ये आपण रिअल टाईम प्रोजेक्टवरती एक एम्प्लॉई म्हणून कंप्लीट 9 to 6 वर जे काही टायमिंग असते ते काम करतो, रिअल टाईम प्रोजेक्टवरती काम करतो, रिअल टाईम एक्सपिरियन्स गेन करतो आणि कंपनीज त्याला चांगली स्टायपेंड अमाऊंटसुद्धा पे करतात. पण ऑफिशियली तुमचं ग्रॅज्युएशनच चालू आहे, तुम्ही पासआउट झालेले नाहीत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या इंटर्नशिपला एक्सपिरियन्स पकडलं जातं. फायनल इयरला जेव्हा तुम्ही जाता, काही कंपनीज फायनल इयरला भले 3 वर्षाची डिग्री असेल किंवा 4 वर्षाची, 6-6 महिन्याची इंटर्नशिप स्टुडंट्सला देतात. म्हणजे डायरेक्टली कॉलेजला असतानाच त्या स्टुडंटचं स्पेशलायझेशन पण झालं, त्या टेक्नॉलॉजीतल्या रिअल टाईम प्रोजेक्ट्सवरती रिअल टाईम कंपनीमध्ये कामही झालं, स्टायपेंड अमाऊंट पण मिळाली. मला तुमची एक गोष्ट आवडली की जे बरेच मुलं करत नाही की ते फक्त इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतात आणि 4 वर्ष ते ग्रॅज्युएशन कम्प्लीट करावरती त्यांचा फोकस असतो आणि ते सगळे जेनेरिक शिकत असतात, म्हणजे जनरल सगळं. बरोबर. तुम्ही एक मुद्दा चांगला सांगितला की फर्स्ट इयर पासूनच आपल्याला क्लॅरिटी असली पाहिजे की आपल्याला कशामध्ये स्पेशलायझेशन करायचंय आणि फर्स्ट इयर पासून आपण थोडं त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करायचं. त्या दृष्टीने केलं तर मग असा स्टुडंट ज्याचं फर्स्ट इयर सेकंड इयरला मिळून स्पेशलायझेशन झालेलं आहे बेसिक प्लस ॲडव्हान्स गोष्टीचं, थर्ड इयरला 4 वर्षासाठी डिग्री असेल तर अजून त्याच्या एक फायनल इयरला 1-2 इंटर्नशिपचा एक्सपिरियन्स त्याच्याकडे आहे, अशा कंपन्यांना लगेच सर जॉब ऑपॉर्च्युनिटीज मिळतातच मिळतात. पण इथे आणखी एक मुद्दा येतो की असं नाही होत का की जर समजा आता मी फर्स्ट इयर आहे बरोबर, आता आपण म्हणतो की दिवसेंदिवस टेक्नॉलॉजी बदलत असते. हो. फर्स्ट इयरला समजा मी विचार केला की या गोष्टीमध्ये आपण करिअर करायचं, पण 4 वर्ष संपत कदाचित त्याचा स्कोप कमी झाला तर. आता याचं एक उदाहरण घेऊन आपण चालू आहे, एकदम लेटेस्ट एक्झाम्पल. उदाहरणार्थ आपण घेऊया डेटा सायन्स किंवा डेटा ॲनालिटिक्स सारखी गोष्ट घेऊ. तर डेटा ॲनालिटिक्स, डेटा सायन्स ही जी फील्ड आहे याच्या कोर कन्सेप्ट सेम आहेत ना सर. 4 वर्षानंतर काय होणार आहे, एखादं टूल मार्केटमध्ये नवीन येणार आहे. फॉर एन एक्झाम्पल, डेटा सायन्स, डेटा ॲनालिटिक्समध्ये ज्या कोर कन्सेप्ट आहे, डेटाबेस आहे, SQL आहे, पायथॉन मेन कोडिंग लँग्वेज आहे, बेसिक ॲडव्हान्स एक्सेलच्या गोष्टी, ह्या कोर गोष्टी सेम आहेत. 3-4 वर्षाने नक्कीच नवीन गोष्टी येणार आहे, पण काय येणार आहे, याच्यावरती डिपेंड असलेलं एखादं नवीन टूल येईल, बेस सेम असेल आणि तो पक्का असेल तर नवीन गोष्टी अपग्रेड करणं तुम्हाला खूप इझिली शक्य आहे. आता एखादं डेव्हलपमेंटचं उदाहरण देतो, समजा फुल स्टॅक डेव्हलपर आहे, त्याच्यामध्ये कोर उप्स कन्सेप्ट, लॉजिक बिल्डिंग, एखाद्या कोडिंगचे सिंटॅक्स, लेट्स से जावा लँग्वेज, 99% ते सेम आहेत. आता समजा एखादं फ्रेमवर्क बदललं, जसं की फुल स्टॅकमध्ये फ्रंट एंडला अगोदर अँग्युलर खूप चालायचं, एखाद्या स्टुडंटने अँग्युलर शिकलं, त्याच्याच सारखं रिॲक्ट फ्रेमवर्क मार्केटमध्ये आलं आहे, त्याला अँग्युलर येत असेल तर रिॲक्ट शिकायला दुसरीकडे कुठे जाण्याची गरजच नाही, तो स्वतः सेल्फ स्टडीने करू शकतो. का? कारण बेस सगळ्यांचा सेम आहे. थोडेफार चेंजेस होणार आहे पण बेस पक्का असल्यामुळे ते चेंजेस ॲडॉप्ट करणं खूप इझिली शक्य आहे. आता एक महत्त्वाचा प्रश्न मी तुम्हाला विचारतो की आता सध्याच्या सिनारिओमध्ये अशा कुठल्या टेक्नॉलॉजी आहे IT मध्ये ट्रेंडमध्ये आहेत त्या की त्या जर एखाद्या विद्यार्थ्याने शिकल्या तर त्याला लाखोंचं पॅकेज लगेच मिळेल? सर कसं आहे, एवढी मोठी IT इंडस्ट्री ही 1-2 टेक्नॉलॉजीवरती चालत नाही.
पण खास करून फ्रेशर स्टुडंटबद्दल आपण बोलतोय तर टेक्नॉलॉजी सिलेक्ट करताना काही पॅरामीटर्स आपल्याला लावायला लागतात. म्हणजे आपल्या विद्यार्थी मित्रांना त्यांना पालकांनाही हे क्लिअर झालं पाहिजे की कशाच्या बेसिसवरती मी हे आन्सर देणार आहे. तर टेक्नॉलॉजीसाठी किंवा करिअर ट्रॅक सिलेक्ट करण्यासाठीचा पहिला पॅरामीटर काय की त्या टेक्नॉलॉजीमध्ये खूप जास्त ओपनिंग्स पाहिजेत, म्हणजे जास्तीत जास्त इंटरव्ह्यूचे कॉल्स मिळतील. कारण प्रत्येकच स्टुडंट हा पहिल्या इंटरव्ह्यूमध्ये नाही सिलेक्ट होत, सो त्याच्यामध्ये नंबर ऑफ ऑपॉर्च्युनिटी जास्त पाहिजे. दुसरी गोष्ट, त्याला मार्केटमध्ये स्कोप चांगला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट की त्याला फ्युचर पण चांगलं पाहिजे. असं नाही की आत्ता शिकलो 2 वर्षाने टेक्नॉलॉजी सोडून द्यायला लागते. हे 2-3 पॅरामीटर्स लावायला लागतात. आणि ह्या सगळ्या पॅरामीटर्सचा विचार करता आत्ता सध्या स्टुडंटसाठी जर त्यांचं एज्युकेशन बॅकग्राऊंड हे कम्प्युटर IT रिलेटेड झालेलं असेल तर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, ज्याला आपण फुल स्टॅक डेव्हलपमेंट म्हणतोय, त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रचंड अपॉर्च्युनिटीज आहेत. आणि दुसरी गोष्ट, ज्या स्टुडंटचं एज्युकेशन बॅकग्राऊंड हे नॉन IT रिलेटेड फील्ड आहे, कुणाचं कॉमर्सही आहे किंवा प्लेन BSc, नॉन IT, एखाद्याचं आर्ट्ससुद्धा आहे, तर अशा स्टुडंटसाठी डेटा रिलेटेड टेक्नॉलॉजी, डेटा सायन्स विथ AI/ML, जसं मी मगाशी म्हटलं, AI/ML टॉप 2 नंबरची सध्या पोझिशन आहे, ज्याच्यासाठी खूप जास्त फ्रेशरसाठी अपॉर्च्युनिटीज आहेत. सो या 2 टेक्नॉलॉजीपैकी एका कुठल्या टेक्नॉलॉजीवरती जर फोकस स्टुडंटने केला तर त्याला चांगलं अपॉर्च्युनिटीज पण त्याला मिळणार आहे आणि पॅकेजही त्याला भरपूर चांगले आहेत सर. आता आपण, मला वाटतं की बराच वेळ झाले फक्त आपण फ्रेशर्सबद्दल डिस्कस करतोय, पण बरेच असे मुलं आहेत की ज्यांची डिग्री होऊन ऑलरेडी 2-3 वर्ष झालेले आहेत, त्यांचा टाइम वेस्ट गेलेला आहे, परंतु त्यांना हवे तसे पॅकेजेस मिळालेले नाही आहे, जॉब्स मिळालेले नाही आहेत, तर त्यांच्यासाठी तुमची काय ॲडवाईस आहे? त्या स्टुडंटला सर मला एकच सांगणं आहे की विद्यार्थी मित्रांनो, कसं आहे, आपल्या करिअरची जबाबदारी ही आपली आहे. सो पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या डिग्रीवरती अवलंबून राहून सगळ्या ठिकाणी जॉबला अप्लाय करणं बंद करा. त्याच्यातून काही रिस्पॉन्स येत नाही, काही झालेलंच नाही आत्तापर्यंत, हे तुम्ही मी पाहतोय, आपल्याला ते माहिती आहे. पहिली स्टेप, इमिजिएटली डिसाईड करा की मला कुठल्या टेक्नॉलॉजीमध्ये स्पेशलायझेशन करायचं आहे, ही पहिली स्टेप. दुसरी गोष्ट, वेळ वाया न घालवता तुम्ही स्पेशलायझेशन चालू करा. का? कारण हा जो दिवसेंदिवस वेळ वाया जातोय ना सर, हा मुलांच्या प्रोफाईलमध्ये करिअर गॅप म्हणून रिफ्लेक्ट होतो. आणि एक ग्रॅज्युएट म्हणून आपल्या सर्वांनाही माहिती आहे, जेवढा करिअर गॅप जास्त तेवढ्या मिळणाऱ्या अपॉर्च्युनिटी हळूहळू कमी होत जातात. सो अजिबात वेळ वाया न घालवता स्पेशलायझेशनची सुरुवात करणं, कम्युनिकेशन इंग्लिश इम्प्रूव्ह करण्यावरती पण सुरुवात करणं, हीच पहिली स्टेप आहे जी तुम्हाला करिअरकडे घेऊन जाणार आहे. सो स्पेशलायझेशनवरती इमिजिएटली फोकस करणं, सुरुवात करणं, ही पहिली स्टेप, हीच स्टेप आहे सर. ओके. पण जर स्पेशलायझेशन करायचं असेल तर क्लास करावा लागेल. हां. आणि आज आपण पाहतो की एवढी IT क्लासेसची फीज वाढलेली आहे. हां. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की प्रत्येक विद्यार्थ्याला पुण्यात येऊन पण क्लासेस करणं तेवढं शक्य नाही. हो. त्यांच्यासाठी काय ऑप्शन आहे? तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे सर. महाराष्ट्रभरातील स्टुडंटचा हा एक कॉमन प्रॉब्लेम आहे. कारण कसं आहे की आजकाल डिग्रीला सुद्धा टायर 2, टायर 3 सिटी असोच, पैसे भरपूर जास्त खर्च होतात. आणि त्याच्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याचं हे बजेट नसतं की तो पुणे मुंबईसारख्या ठिकाणी येऊन फक्त राहायला खायलाच 1.25 लाख रुपये तो इन्व्हेस्ट करेल. मग याच्याबद्दल काहीतरी सोल्युशन केलं पाहिजे असा विचार मी यस इन्फोटेकच्या आमच्या पूर्ण टीमने केला. आणि त्याला आम्ही सोल्युशन हे काढलं की जर स्टुडंटला आपण त्याच्या होमटाऊनमध्येच क्वालिटी IT ट्रेनिंग दिलं आणि त्यानंतर त्याला जॉबला तर जिथे IT पार्क आहे तिथं येणं साहजिक आहे, ते विद्यार्थ्याला त्याच्या पालकांनासुद्धा माहीत आहे. तर मग आम्ही हा विचार केला की आपण त्या विद्यार्थ्याच्या होमटाऊनमध्येच ॲटलिस्ट त्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी त्याला आपण क्वालिटी ट्रेनिंग देऊया. आणि मग आम्ही यस इन्फोटेकच्या आमच्या ब्रँचेस चालू केल्या जिल्हा लेवलला. आणि आत्तापर्यंत सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यामध्ये, कराडमध्ये, त्यानंतर अमरावती, पिंपरी चिंचवड, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये, श्रीगोंदा तालुक्यामध्ये आमच्या ब्रँचेस आता ओपन झालेल्या आहेत. सो जिथे स्टुडंट्स क्वालिटी ट्रेनिंग त्यांच्या होमटाऊनमध्येच घेत आहेत. आणि प्लेसमेंट जी आहे ती तर आपल्या हेड ऑफिस, जे पुण्यातलं हेड ऑफिस आहे तिथनंच हँडल होतं. आणि या ब्रँचेसमधनं स्टुडंटच्या प्लेसमेंटची सुद्धा सुरुवात झालेली आहे. आणि आमचं हे टार्गेट आहे आणि आमचा हा पूर्ण मानस आहे की महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये यस इन्फोटेक असेल, जेणेकरून त्या जिल्ह्यातल्या अगदी खेडोपाडी असलेला जो स्टुडंट आहे तो खूप नाही तर STचा पास काढून का असे ना सकाळी जिल्ह्याच्या ठिकाणी गेला, क्वालिटी ट्रेनिंग घेतलं, संध्याकाळीपर्यंत तो घरी आला, जेणेकरून त्याचा राहण्या खाण्याचा खूप मोठा खर्च हा
वाचणार आहे सर. खरंच थँक्यू सो मच की तुम्ही महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी एवढा विचार करताय. आणि कारण कसं आहे ना की त्याचा जो राहण्या खाण्याचा खर्च जरी वाचला आणि त्याला जर क्वालिटी एज्युकेशन जर त्याच्या घरी त्याच्या दिलेल्या ठिकाणी जर मिळालं ना, यातून मला असं वाटतं की खूप मोठा बदल हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यात होईल आणि ओव्हरऑल सगळ्याच महाराष्ट्राच्या बाबतीत होईल. नक्कीच नक्कीच सर. तर सर, संदीप सर, तुम्हाला खरंच पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद की तुम्ही आपल्या स्टुडिओमध्ये पुन्हा आलात आणि आपले जे काही स्टुडंट्स आहेत महाराष्ट्रातील जे तरुण विद्यार्थी आहेत की ज्यांना IT मध्ये करिअर करायचं आहे त्यांना प्रॉपरली एक गाईड केलं, म्हणून खरंच खूप थँक्यू. धन्यवाद सर तुमचे आणि श्रीमंत भा स्टुडिओच्या पूर्ण टीमचे खूप खूप आभार माझ्याकडून की तुम्ही परत एकदा मला इथे येण्याची बोलण्याची संधी दिली. आणि महाराष्ट्रातील सगळ्या विद्यार्थी मित्रांना आणि पालकांना मला सांगायचं आहे की योगेश सर त्यांच्या या चॅनल थ्रू खरंच खूप एक चांगली माहिती वेगळ्या वेगळ्या विषयावरची आपल्या सर्वांपर्यंत, आपल्या मराठी माणसांपर्यंत पोहोचवण्याचं एक छान काम ते करत आहेत. मी स्वतःसुद्धा त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे आणि एक चांगले माहितीचे व्हिडिओज त्यांच्या पॉडकास्टचे मी स्वतःही पाहतो. सो एक क्वालिटी नॉलेज गेन करण्यासाठी तुम्हीसुद्धा सरांच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्कीच चांगले माहितीपूर्ण व्हिडिओज तुमच्या सर्कलमधील सर्व माणसांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांनासुद्धा त्यांचं हे काम अजून जोमाने करण्यासाठी खूप चांगली प्रेरणा मिळेल. सो धन्यवाद सर, धन्यवाद. मंडळी, जर तुम्ही अजूनही हा पॉडकास्ट पाहत असाल तर ऑब्व्हियसली हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला आहे, म्हणून आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि जे काही तुमचे जवळचे व्यक्ती असतील, काही स्टुडंट्स असतील की ज्यांना IT मध्ये करिअर करायचं असेल त्या प्रत्येकापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा, ज्याने काय होईल की तुमच्या एका व्हिडिओ शेअर केल्यामुळे कदाचित समोरचं आयुष्य बदलू शकतं. आणि जर समजा तुम्हाला IT मध्ये करिअर करायचं असेल, IT रिलेटेड काही गायडन्स हवं असेल तर तुम्ही संदीप सरांसोबत, त्यांच्या टीमसोबत आणि येस इन्फोटेक सोबत नक्की कॉन्टॅक्ट करू शकता. त्याच्या ज्या काही डिटेल्स असतील त्या आम्ही कमेंट्समध्ये आणि डिस्प्लेवरती टाकून देऊ की त्यातून तुम्ही डायरेक्टली सरांना कॉन्टॅक्ट करू शकता. तर आपण पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. थँक्यू सो मच.